नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या न्यूज चॅनलचा संपादक। पुन्हा एकदा मी तुमच्या दर्शनाला आलो आहे। जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतात अशा गरीब शिक्षक होणाऱ्या मुलांवर कसा अन्याय केला जातो, धनलक्ष्मी घेऊन गोरगरीब मुलांना कसं डावललं जातं, याबाबत आपण पुणे या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे शिक्षण आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य SITचे कार्यालय येथे आहे। तुम्ही पाहत असाल पाहिजे माझ्या पाठीमागे, हे पुण्यामध्ये आहोत आपण। घोटाळा 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 अहो कोणाचा? डॉक्टर BY यादव, मोगेंबो, तेजा नंदनजी जगडे, PT पाटील, डागा। अहो यांच्या आरोग्य सेवेत घोटाळा। जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीचं तर चालू आहे, किती घोटाळा आहे त्यामध्ये। मी तुम्हाला वारंवार लाईव्ह दाखवलं आहे। आजसुद्धा मी लाईव्हच दाखवणार होतो, पण इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे। आता तुम्ही म्हणाल नवीन घोटाळा काय आहे? अहो श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये कर्मचारी भरती घोटाळा आहे, शिक्षक भरती घोटाळा आहे, बोगस कागदपत्र बनवून शिक्षकाच्या भरती केलेल्या आहेत, पट्टपडताळणी खोट्या आहेत। जेवढ्यांचे शिक्षण संस्था आहेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित सर्व शिक्षण संस्थेचा पूर्ण बायोडाटा मी काढलेला आहे। त्यापैकी आज आपण पुणे येथे शिक्षण आयुक्तालय या ठिकाणी व पुणे SIT मगाच म्हटलो यांना एक तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत। आता तुम्हाला सांगतो आपण तक्रार काय दिली आणि कोणाची दिली, ते आपण तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीचं एक कारण आहे, इतके प्रचंड नालायक आणि घोटाळेबाज यांना काय उपमा द्याव्या डॉक्टर BY यादवांना, त्या बाकीच्या संचालक मंडळांना। स्विमिंग पूलमध्ये घोटाळा, मगाच म्हणलो शिवशक्ती मैदानाचा भाड्यावर देण्याचा घोटाळा। आता मूळ मुद्द्याकडे येऊया आपण। मूळ मुद्दा असा आहे, आत्ताच म्हटलो की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी यांच्यामध्ये शिक्षक भरती झाली। तर थोडासा सारांशमध्येच तुम्हाला वाचून दाखवतो। तक्रारीचं स्वरूप असं आहे, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी सन 2018 रोजी विना अनुदानित विभागात तासिका तत्वावर शिक्षक भरती करण्यासाठी जाहिरात सुराज्य वर्तमानपत्र सोलापूर दिनांक 22/5/2018 रोजी थेट मुलाखत या सदराखाली विना अनुदानित विभागासाठी थेट मुलाखत दिनांक 27/5/2018 रोजी तासिका तत्वावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सदर शिक्षक भरती करताना केलेल्या ठरावाची देखील तासिका तत्वासाठीच होता। ठराव कुठला केला त्यांनी? त्या तासिका तत्वावर। आता तक्रार काय आहे नेमकी मी ते तुम्हाला सांगतो। हे वाचलं, त्यानंतर अनेक वाचून दाखवतो। सदर जाहिरातीच्या आधारे 5 जून 2018 रोजी 14 शिक्षकांना तासिका तत्वावर असताना देखील स्केलवर नियुक्तीचे आदेश देण्यात आले। कशावर? स्केलवर। नियुक्ती कशाची होती? तासिका तत्वावर, आणि त्यांना स्केलवर नियुक्ती देण्यात आल्या। सदर शिक्षकांचा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी मान्य शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला, परंतु ह्या 14 शिक्षकांना नियुक्त्या देण्यापूर्वी व मुलाखती घेण्यापूर्वी 2 महिने अगोदर, म्हणजे 2 महिने अगोदर ह्यांच्या नियुक्त्याचे आदेश मान्य उपसंचालक पुणे यांचा मोठा पराक्रम आहे। याला पक्का घोटाळेबाज दिसतो। लय 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 घोटाळेबाज। महाराजांच्या राज्यात काय राव हे चाललंय। 2 महिने प्रस्ताव यायच्या अगोदरच पुणे शिक्षण संचालक यांनी मान्यता दिली। पुणे उपसंचालक म्हणतोय मी, ध्यानात घ्या। म्हणजे हा तर ज्याला घोटाळेबाज का दादा परदादा हो गया, मोगेंबो का तेजा डागा से भी आगे निकल गया ये तो। आता बघा, आता तो प्रस्ताव श्री शिवाजी महाविद्यालयाने
महाविद्यालयाचा जावं क्रमांक नसलेला, म्हणजे जावं क्रमांक पण नाही, म्हणजे त्या दप्तरी नोंद आहे का नाही शिवाजी कॉलेजच्या ते बी माहिती नाही, व महाविद्यालयाकडे त्याची कसली नोंद, म्हणलो ना नोंदच नाही. आणि मग तो प्रस्ताव कुठं पाठवला? शिक्षण विभागाकडे, म्हणजे उपशिक्षण संचालक पुणे यांच्याकडे मान्यतेसाठी. आता माध्यमिक शिक्षण अधिकारी जी सोलापूरचे आहे जगताप, तितके बी जे असतात त्यांना फोन लावला, अहो साहेब खूप मला काम असतं. मग हे काम नाही तर काय, पैसे घ्यायचं काम असतं का? बोगस शिक्षक भरती करून NOC द्यायचं काम असतं का त्या माध्यमिक शिक्षक संचालकांना? माध्यमिक शिक्षक हे जे आहेत सोलापूरचे हे प्रचंड घोटाळेबाज आहेत, हे पण त्यांचंही बघणार आहे. बारी सब क्या आएगी. हे उपसंचालक जे होते त्यावेळेस त्यांची मान्यता देताना 2018ला त्यांच्या विरोधात बी मी तक्रार करणार आहे. आता पुढचं वाचून दाखवतो. सदरच्या दिनांक 12/4/2018 रोजीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रस्तावास शिक्षण उपसंचालक पुणे यांनी मान्यता दिली, मगाच म्हणलो. आणि ही मान्यता काय होती? 1 वर्षासाठी. पण उपसंचालक शिक्षण पुणे या महाशयांनी ते 3 वर्षाची दिली, म्हणजे ह्यांचा प्रस्ताव 1 वर्षाचा, यांनी मान्यता किती दिली? 3 वर्षाची. 100 घोटाळेबाज मेले असेल तेव्हा ते पुणे उपसंचालक हा जन्माला आला असेल. आईवर बोलू नये, कारण बिचाऱ्याची माता आपली. ह्यांच्या संस्कारात दूषितपणा आला, हे संगतीत आला. डॉक्टर BY यादव, नंदन जगदाळे, PT पाटील. कसं आहे, लोक म्हणतात आईबाप कितीही संस्कारी राहिले, वातावरण एखादं घाण असलं की त्याच्यात हे उपसंचालक पुण्याचे जे होते त्यावेळेस मान्यता देणारे हे ह्या तिघांच्या चोरांच्या ह्याच्यात सामील झाले. आता पुढचं आणि थोडं वाचून दाखवतो. आता ह्या तुमच्या मनात प्रश्न येईल की आता हे शिक्षक कोण? मी शिक्षक, माझं नाही म्हणत, मी शिक्षकांचं म्हणतो. मी शिक्षक. आदर्श घ्या, माझा आदर्श घ्या. आदर्श घ्या. विद्यार्थ्यांना असं शिकवतात की बोगस कागदपत्र करायची कशी, आणि ती बोगस कागदपत्र तयार करून शिक्षक व्हायचं कशी, आमचा चोर आम्ही कसे आहोत, आम्ही घोटाळेबाज कशी आहोत, याचा आदर्श आमच्या बोगस शिक्षकांकडून घ्या. बोगस शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांकडून घ्या. आमचा आदर्श घ्या. आम्ही उत्तम शिक्षक, आम्ही उत्तम घोटाळेबाज शिक्षक, बोगस कागदपत्र देऊन आम्ही शिक्षक झालो, आणि आम्ही बोगस आदर्श शिक्षकांचा विद्यार्थ्यांपुढे ठेवणार. विद्यार्थ्यांनी कसा कसा बोगस कागदपत्र बनवायची आणि कसे घोटाळे करायचे असा मूर्तिमंत आदर्श ह्या उपसंचालकांनी आणि ह्या शिक्षकांनी केला आहे. आणि शिक्षक तर तुम्ही म्हणाल कोणत्या कोणत्या विषयाला आहेत, मला तर खात्रीच नाही. या शिक्षकांनी डिग्र्या बी म्हणजे पदव्या जे घेतल्यात ते खऱ्या क्या कशा, हे सुद्धा मोठा चिंतनाचा विषय आहे. मग आता त्या शिक्षकांची नावे मी वाचून दाखवतो. आता शिक्षकाचं पहिलं नाव आहे श्री गायकवाड रमेश शेषराव. विषय काय? जीवशास्त्र, बायोलॉजी. आणि हे घोटाळेबाज आहे. त्यांचा जाव क्रमांक 70-2 दिनांक 5 जून 2018 रोजी यांचं पत्र आहे. आणि विना अनुदानित कालावधी ह्यांचा 11/6/2018 ते 31/5/2019 आहे. आता ह्यांना मान्यता कोणी दिली? शिक्षण उपसंचालक पुणे यांनी दिली. उपसंचालक पुणे यांनी दिलेल्या या मान्यतेस दिनांक 18 मार्च 2019 जाव क्रमांक 2349 आहे. आता ही एक शिक्षकाचं झालं. आता दुसरा शिक्षक. रावण विद्वान होते, बुद्धिमान होते, पण असले घोटाळेबाज नालायक नव्हते. दुसरे महाशय काय घोटाळेबाज ताम. आता महिला आहेत, वात्रड बोलू नये, पण ह्यांना शोभत नाही ते. साधना लहू तांबे यांचा बी विषय जीवशास्त्रच आहे. त्यांची नियुक्ती त्यावेळेसच झाली. पुन्हा आहेत श्री जळकुटे, आडनाव होतात जळको पण आहे. ह्याच्या वेळेला काही लोकांना विद्यार्थ्याला आदर्श राहायचे जळकुटे. बरं बाबा, तुझी चूक नाही. यादवाच्या संगतीत आहे, डॉक्टरांच्या, नंदूभाऊंच्या, PT पाटीलच्या. हां, मग आता काय? जळकुटे जयसिंग बलभीम हे बी जीवशास्त्रामध्ये आहे आणि शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षक आहे. हे सर्व यादी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी महाविद्यालयामध्ये बोगस कागदपत्र बनवून
आणि धनलक्ष्मी दिली हे सगळ्या संचालक मंडळाला 100% मला असा संशय आहे. ही नोटा देऊन ही बोगस शिक्षक भरती झालेली आहे. पुढचे आहेत मुद्रुपकर यासिन मुबारक. पुन्हा त्या पुढचे आहेत श्रीकांत भारत गलांडे. पुन्हा राहुल लिंगाप्पा कांबळे, नरेंद्र नागनाथ पवार, युवराज पांडुरंग संसारे, संदीप भीमाशंकर सरगुले भौतिकशास्त्र, सतीश भारत यादव. ह्याच्यात बी यादव आहे का फिजिक्समध्ये? अरे पक्का घोटाळेबाज दिसतोय हा बी. पुन्हा दिगंबर किसनराव क्षीरसागर हे बी भौतिकशास्त्र. पुन्हा अमोल चंद्रहास देशमुख गणित. काय येत असेल मला काय वाटत नाही त्याला शिकवायला बी विद्यार्थ्यांना. तसे बी शिक्षक आहेत ते महाराष्ट्र विद्यालयात ज्याला गणितसुद्धा नीट शिकवता येत नाही. शिंदे नावाचं कोण आहे बघणार आहे त्याचं पण. आणि त्यानंतर आहे सुजित दत्तात्रय मोरे, अमोल चंद्रहास देशमुख, सुशांत पुरुषोत्तम काकडे इंग्रजी. हे सर्व बोगस 14 शिक्षकाची नावे मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहेत. आणि ह्यांच्यात विसंगती काय आहे? ह्यांची त्यावेळेस थेट मुलाखत दिनांक 27/5/2018 सकाळी 10 वाजता त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी मुलाखत झाली त्या दिवशी श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या शाळा समितीचा ठराव झाला की ह्या सगळ्या 14 शिक्षकाला आम्ही आज शिक्षक भरती म्हणून घेणार आहोत. म्हणजे त्याच दिवशी. असं नसतं चालत. मग ह्या 14 शिक्षकांना नियुक्तीचे देण्याचे ठराव त्याच दिवशी झाले. असं कधी चालत नसतं. आणि त्याला उपसंचालक यांनी पुणे विभागाकडून 2 महिने अगोदरच ठराव दिले. 1 वर्षाची मान्यता असताना 3 वर्षाची मान्यता उपसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी कशी काय दिली? ह्याच्या बाबतीमध्ये सर्व कागदपत्र आपण गोळा केलेली आहेत. आता त्याची तक्रार देण्यासाठी मी पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे. आता मागण्या खूप आहेत मागण्या खूप आहेत. आणि जोपर्यंत ह्या 14 शिक्षकांवर कारवाई कायदेशीर होत नाही आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मैन कपीच्या छोडूंगा नाही. संचालक मंडळ डॉक्टर यादव आणि बाकी मोगॅम्बो टीम रंगाबिल्लाला बी सांगा. रंगाबिल्ला बी सांगणार आहे. मध्ये PCD औषधं बी वापरली जागदळे मामा हॉस्पिटलमध्ये. यांनीच मॅनेज केला. तो फूड इन्स्पेक्टर आलता त्याचं बी बघणार आहे. आता PCD औषधं तर तुम्हाला माहिती आहे आज त्याचा विषय नाही. पण त्या गुणवत्ता नसणारी औषधं जी रुग्णांना दिली जातात त्यात 50% कमिशन डॉक्टरांचं असतं. आणि ते औषधे PCDचे इतर ठिकाणी बाहेरच्या मेडिकलला भेटत नाही. मी याबद्दल ही तक्रार केलेली आहेत. त्या एक आहे फूड इन्स्पेक्टर त्याने बुक्कड त्या बुक्कडला भुक्कड करतो. भुक्कड कायदेशीर मी त्याचं बघणार आहे. मी बी त्याला बघायला लागलो कसं नाटकं करतो. मोगॅम्बो खुश नहीं होता. उस मोगॅम्बो का सारा मिस्टर इंडिया बन के मैं कच्चा चिट्टा निकलने वाला हूँ. तर अशा प्रकारे मी तक्रार दिलेली आहे. आणखीन एक की मी इथं आलो पुणे शिक्षण आयुक्त विभागात. सेंट्रल बिल्डिंग म्हणतात याला. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला माझ्या. ते रोकडे साहेब एक आहेत तिथं आणि दुबे मॅडम एक आहेत. आज ह्या लुटारूंच्या सुदैव म्हणतोय पण त्यांचं दुर्दैव आपणच करणार आहोत. तिथं SITचे एकही म्हणजे जसे की चंद्रकांत पुलकुंडवार, मनोज शर्मा पोलीस महानिरीक्षक आणि हरुणातार सर हे कोणीही इथं उपस्थित नाहीत. SITचे 3 लोक हे कोणीही इथं उपस्थित नाही. शिक्षण आयुक्तही नाही. म्हणून मी तक्रार इन्व्हर्ट केली. संबंधितांचे नंबर घेतलेत फोन नंबर. आणि एक मला ऑफलाईन ह्याच कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून कळलं की 2026 म्हणजे एप्रिल महिन्यापासून जी बोगस शिक्षक आहेत ज्यांनी बोगस शालार्थ ID बनवलेला आहे अशा शिक्षकांच्या विरोधात पुणे विभागातून म्हणजे सोलापूर जिल्हा व पुणे विभागातून तक्रारी आल्यात. पण त्यावर कारवाई शून्य. म्हणजे जी SIT नेमली पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मग त्यांना कारवाई करण्यासाठी रोखतंय कोण? लक्षात घ्या. मग SITला कारवाई करण्यासाठी रोखतंय कोण? कारण एप्रिल 2026 पासून पुणे विभागात 6 जिल्हे आहेत माझ्या माहितीप्रमाणे.
म्हणजे असेच बोगस डॉक्युमेंट तयार करून शालार्थ ID तयार करून शिक्षकाच्या भरत्या झालेल्या आहेत. मग खूपशा तक्रारी इथं आलेल्या आहेत शिक्षण आयुक्ताकडे आणि त्या महाराष्ट्र राज्य पुणे SITकडे. मग त्याच्यावर एप्रिलपासून कारवाई का नाही? महाराष्ट्र शासनाने बी त्याच्याकडे लक्ष घालं. कुठंतरी पाणी मुरतं या, कुठंतरी पाणी मुरतं या. रा 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 खतरनाक. यादव, डॉक्टर यादव, P पाटील, जिथं जाऊ तिथं खाऊ असे नंदनजी जगदाळे. पुन्हा ते त्याच्याबरोबर देबडवार, ते नावात जय यायला सगळ्याचाच पराजय करतोय. जयकुमार शितोळे असे ह्यांचे संचालक मंडळ आहेत. आणि परवा एक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पण विना फीचेच त्यांना मुलांसाठी ते 10वीच्या मुलांसाठी तिथं सायकल स्टँडची फी घेतली जाते 100% अनुदान असताना सुद्धा. आणि परीक्षा फी बी घेतली जाते मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून. मग त्याची पावती का देत नाहीत? माझा संबंधित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेच्या माननीय प्राचार्य धावणे मॅडम यांना विनंती आहे की याच्यावर थोडा प्रकाश टाकावा. सपकाळ सरांनाही विनंती आहे की पावत्या न देणं म्हणजे घोटाळा. 100% अनुदान आहे ना, ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकावा. म्हणजे मी मगाच म्हणलो होतो, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रत्येक शिक्षण संस्थेत, आरोग्य संस्थेत घोटाळाच घोटाळा. विठ्ठला धावरे बाबा, मामासाहेब मला ताकद द्या, त्यांची पापाची भरलेली घागर पालती करणार, भगवंत यांना बघणार, एवढं बोलतो. आणि आणखीन पुरावे आहेत माझ्याकडे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.